नमस्कार, निलिमा किचन मराठीमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण सर्वांना आवडेल अशी अगदी छान चविष्ट गवारची शेंगांची भाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी आपण कढई गरम करून घ्यायची। गॅसवरती कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आवडीनुसार तेल आपण टाकून घेऊया। इथे मी 1.5 चमचे तेल हे घातले। तेल आता आपण गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आणि बारीक काढून घेतलेलं लसूण आपण टाकून घेणार आहोत। तर मोहरी अगदी छान फुलल्यानंतरच आपण यामध्ये आता जिरे आणि बारीक ठेचून घेतलेला किंवा आपण अगदी बारीक कट करून घेतलेला लसूण आपण यामध्ये छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण आता याला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत। आता आपला लसूण हा अगदी छान परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा हा आता परतून घेऊया। कांदा देखील आपण छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार। जेवढा परफेक्ट असा आपला कांदा परतून होईल तेवढी चविष्ट अशी आपली भाजी लागेल। कांदा जर आपला कच्चा राहिला तर त्यामुळे आपली भाजी अगदी गोडसर अशी ती लागण्याची शक्यता राहील। आपला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत कांदा परतल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा 1 टमाटा आपण त्यामध्ये टाकून त्याला देखील आपण शिजवून घेणार आहोत। टमाटा आपला अगदी छान असा मऊसूत शिजल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये आता मसाले हे टाकून घेऊया। मंद आचेवरती आपण टोमॅटो आणि कांदा छान परतून घेतले। त्यानंतर लगेच याच्यामध्ये आता हळद, आवडीनुसार यामध्ये आपण लाल तिखट आणि काळा मसाला टाकणार आहोत। आता आपल्याला भाजी ही कितपत तिखट हवी त्यानुसार आपण मसाले हे टाकून घ्यायचे आणि त्याला देखील आपण फक्त अर्धा मिनिटभर तेलामध्ये हे मसाले आता परतून घेणार आहोत। ह्या पद्धतीने आपला मसाला हा परतून झाला आहे। त्यानंतर लगेच आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली गवार आपण यामध्ये टाकून घेऊया। नक्की तुम्ही ह्या पद्धतीने गवारची भाजी करून बघा, अगदी सर्वजण आवडून खातील एवढी चविष्ट आपली ही गवारची सुकी भाजी तयार होते। तर आता आपण ह्या मसाल्यांमध्ये गवार कमीत कमी 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घेणार आहोत। यामुळे देखील आपल्या भाजीला चव छान येते। तर गवार आपली परतून झाल्यानंतर लगेच याच्यात चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे आपण शेंगदाण्याचं कूट हे घालणार। शेंगदाणे हे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती घालून घेऊ शकतो। जर आपल्याला जास्ती कुटाची भाजी आवडत असेल तर शेंगदाणे घातलेली जास्ती भाजी आवडत असेल तर यापेक्षा देखील आपण जास्ती वापरलं तरी काही हरकत नाही। तर आपण याला देखील पुन्हा आणखी अर्धा 1 मिनिटभर परतून घेतलं आहे आणि लगेच आपण याच्यामध्ये हलक्याशा आपल्या शेंगा बुडतील इतपत आपण यामध्ये आता पाणीही घालणार आहोत। जर आपण थोडं तरी जास्ती पाणी घातलं तर आपल्या शेंगा अगदी जास्तीच शिजतील आणि त्यामुळे आपली भाजी ही अगदी गच्च अशी तयार होईल। वाटल्यास नंतरून आपल्याला गरज वाटली तर पुन्हा आणखी आपण पाणीही घालून घेऊ शकतो। तर लगेच आपण याच्यावरती झाकण मंद आचेवरती पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आपण आता ही भाजी शिजवून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीने पूर्ण पाणी आटेपर्यंत अगदी परफेक्ट अशी मऊसूत आपली भाजी ही शिजून तयार झाली। अगदी परफेक्ट बघू शकाल, अगदी सहज आपल्या शेंगा ह्या दाबल्या जातात म्हणजे अगदी मऊ अशी आपली शेंग देखील अगदी छान अशी मऊसूत शिजून तयार झाली। तर लगेच आपण एका प्लेटमध्ये आता सर्व करून घ्या। बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली छान चविष्ट आणि सगळेजण आवडून खातील एवढी चटपटीत झणझणीत अशी आपली गवारच्या शेंगांची भाजी तयार। रेसिपी आवडली असेल ना ती लाईक करा।